बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पेशंटचा मृत्यू। धुळे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पेशंटचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथील हर्षल कोळी यानं शेतात तणनाशक फवारणी करत असताना एक बुच तणनाशक औषध पिऊन घेतले होते। त्याच्या परिवारानं तात्काळ दोंडाईचे इथं उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी सक्शन पंपच्या सहाय्याने औषध बाहेर न काढता फक्त सलाईन लावून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्ण पाठवून दिले होते। अखेर उपचाराच्या 1 महिन्यानंतर हर्षल कोळीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दोंडाईचा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हर्षलचा मृत्यू झाला असल्याचं शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी आरोप केलाय। रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा उपलब्ध करून त्यांना त्यांचा योग्य उपचार केला पाहिजे असे देखील सूचना यावेळी उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आहे। उपसंपादक अशोक गिरासे। आज आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलो होतो। या ठिकाणचे कुलकर्णी म्हणून जे इन्चार्ज आहेत, डॉक्टर कुलकर्णी साहेबांची भेट घेतली। कारण 30/6/2025 रोजी एक रवींद्र बारकू भोई या एका तरुणाचा यांनी या ठिकाणचे डॉक्टर किंवा कुलकर्णी डॉक्टरांचं या ठिकाणच्या डॉक्टरांवरती वचक नाही किंवा त्यांचं दवाखान्याकडे लक्ष नाही म्हणून त्याला उपचार न देता तो इथं झोपून राहिला आणि त्याचा मृत्यू इथंच झाला। त्याची चौकशी चालू आहे। तेवढ्यात परत दुसरा गुन्हा की रविवारी 13 तारखेला 13/7/2025 रोजी हर्षल बाळकृष्ण कोळी साऊरचा हा तरुण युवक शेतामध्ये फवारणी करत असताना त्याने अचानक एक बुच विष प्राशन केलं आणि तात्काळ तिथल्या लोकांनी त्याला कसंबसं शेतातून इथं दवाखान्यापर्यंत आणलं। दवाखान्यापर्यंत आणल्यानंतर इथं डॉक्टर चंद्रे डॉक्टर ड्युटीला होते आणि कुलकर्णी डॉक्टर हे इन्चार्ज आहेत या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे। तर त्यांना त्या मुलाला आणल्यानंतर यांनी अर्जंट त्याने विष घेतलेलं होतं हे पालकांनी पण सांगितलं। एक बूच असं सांगितलं। डॉक्टरांनी पण आता मला ते माहिती दिली की एक बूच त्याने विष घेतलेलं होतं फवारणी करत असताना। तर यांनी या दवाखान्यामध्ये सक्षम पंप म्हणजे जे विष आतून काढून घेतो, अन्न खेचतं त्याच्या पोटातलं अन्न, त्याच्यातनं विष बाहेर येतं आणि त्याच्यामुळे पेशंट हा दगावत नाही, त्याचा प्राण वाचतो। हे काम या दवाखान्यामध्ये रविवारी यांनी केलंच नाही। म्हणजे यांनी काय केलं, फक्त पोस्टमनचं काम केलं। आलेल्या पेशंटला इथून ऍडमिट केलं, अर्धा-पाऊण तास टाइमपास केला, काही सलाईन लावल्या, त्याला असं व्हायला पाहिजे तसं लगीवाटी निघायला पाहिजे असं निघायला पाहिजे, पण जो सक्षम पंप लावायला पाहिजे होता तो लावला नाही। आणि त्या संदर्भात आणि आता ते पेशंट हर्षल बाळकृष्ण कोळी हा सिरियस झालेला आहे। त्याला नंदुरबारला ऍडमिट केलेलं आहे। अगोदर सिव्हिलला होता नंदुरबारच्या, त्याच्यानंतर खाजगी हॉस्पिटल निम्समध्ये तो ऍडमिट आहे आणि तो अतिशय सिरियस झाला। त्याच्या किडन्या वगैरे सगळ्या रिकाम्या झालेल्या आहेत। जर या दवाखान्यामध्ये सक्षम पंप लावून जर त्याचं विष बाहेर काढलं गेलं असतं तर आज पेशंट एवढं सिरियस झालं नसतं। आणि आता जो निम्सचा खाजगी दवाखान्याचा खर्च एक गरीब शेतकरी त्याचा बाप त्याला तो पेलावा लागतोय आणि ते पेशंट डॉक्टरांनी सांगून दिलं की 90% पेशंट वाचण्याचे चान्सेस कमी आहात, फक्त 10% आम्ही प्रयत्न करत आहात। एवढं सिरियस पेशंट आज झालेलं आहे फक्त या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाच्या चुकीच्यामुळे। हे फक्त पोस्टमनचं काम करतात। आलेल्या पेशंटला फक्त गोळ्या लिहून देतात, लगेच पाठवतात, काही वापर करत नाही। पगार घेतात जनतेच्या खिशातला पैशांचा यांना पगार मिळतो आणि अशा पद्धतीने चालू आहे। अनेक पेशंट इथं दगावलेले आहेत। आम्ही तर असं म्हणतो, डॉक्टरांना आपण देव म्हणतो, तुम्हाला देव म्हणावं का काय म्हणावं आता। या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाकडे कोणाचं लक्ष नाही। डॉक्टरांचं काय काम जातात म्हणजे पेशंट दगावता आहे, म्हणजे जो येतोय तो मृत्यू पावतोय, हे बरोबर नाही। याचा निषेध, तीव्र शब्दात निषेध आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करतो आणि पेशंटचं जर बरं वाईट काय झालं तर ती सगळी जबाबदारी
या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे जे इन्चार्ज आहेत कुलकर्णी डॉक्टर आणि ते चंद्रे डॉक्टर यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भगवान कृपा करून आमच्या पेशंटचं बरं वाईट होऊ नये, तो वाचावा त्याच्यातनं, अशी प्रार्थना आम्ही परमेश्वराला करतो. आणि कोणीतरी पुढे येऊन या माझ्या दोंडाईचा परिसरातील महत्वाचा दवाखाना आहे या उपजिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यावं. लोकप्रतिनिधी सगळ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण एखादी भेट द्यावी, इथं काय चालू हे पाहावं, याची चौकशी करावी अशी मी आज विनंती करतो. आणि चला ठीक आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.